सर्वांना जय बाळूमामा. कशा आहात सर्वजण? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, मामांच्या सेवेमध्ये रममान असाल. तर बघा, गेले 15 दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते आणि त्याचं कारणही तसंच आहे. परंतु ज्यावेळेस मी रेग्युलर व्हिडिओ करायचे त्यावेळेस मला कसल्याही प्रकारचे प्रश्न येत नव्हते. कदाचित 1-2 प्रश्न यायचे, परंतु ज्यावेळेस माझे व्हिडिओ यायचे बंद झाले त्यावेळेस मला एवढे खूप सारे प्रश्न विचारण्यात आले की बस मी त्यांना रिप्लायसुद्धा करू शकत नव्हते. तर बघा, ते प्रश्न म्हणजे फक्त बाळूमामा विजय ग्रंथाबद्दल. बाळूमामा विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं, कोणत्या वारापासून करावं, पारायण चालू असताना काय खावं, काय खाऊ नये, कोणते नियम पाळावे, परत पारायण हे दुसऱ्याच्या घरामध्ये केलं तर चालेल का, पारायण चालू असताना मासिक विटाळ सुतक असेल तर काय करावं, पारायण थांबवावं का, असे बऱ्यापैकी प्रश्न आले. त्याचबरोबर मुलांना परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी कुठली सेवा करावी, मामांची दररोज सेवा कशी करावी, पारायण काळामध्ये मामांची कशी सेवा करावी, नैवेद्य कोणता दाखवावा, आपण काय खावं, असे मला खूप सारे प्रश्न विचारण्यात आले. परंतु ज्यांची कमेंट अशी आली की मला एका शब्दामध्ये उत्तर देता येईल, 1-2 ओळीमध्ये उत्तर देता येईल, अशांना मी उत्तरं दिली. परंतु मी एकसुद्धा कमेंट मिस करत नाही. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतेच. जरी एखाद्याचा प्रश्न मोठा असला तरी मी त्यांना सांगते की थोडा वेळ द्या, मी त्यावर व्हिडिओ बनवते. पण मी एकसुद्धा कमेंट मिस करत नाही. तर तुम्हाला एक सांगते की मी परवा आदमापूरला गेले होते आणि आदमापूरवरून मी येताना बाळूमामा विजय ग्रंथ आणला आहे. का तर मलासुद्धा बाळूमामा विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा जे काही नियम आहेत त्याची सांगता कशी करावी, जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा, 1-2 दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे. त्यावर मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहे. माझी तब्येत खूपच खराब असल्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते आणि अजून 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बनवेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर मी एका व्हिडिओमध्ये देणारच आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ द्या. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.